नमस्कार. आज आपण बघणार आहोत मस्त असे कुरकुरीत चवदार असे नमक पारे कसे बनवायचे ते अगदी हाताखालच्या जिन्नस आणि कमीत कमी वेळात बनणारी ही रेसिपी आहे बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतलेली आहे कढाई. त्यामध्ये घालायचं आहे तेल, जिरं, ओवा आणि घालायचे आहे पांढरे तीळ. छान असे कडकडूस्तवर परतवून घ्यायचे आहे बघा. मस्त असे छान असा कलर त्याचा चेंज होईपर्यंत परतवायचे आहेत. छान असे ते चुटचुटले की त्यामध्ये आता घालायचा आहे अद्रक आणि 2 ते 3 मिरचीचा ठेचा. तोही छान असा परतवून घ्यायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मस्त तडतडेपर्यंत तेही परतवून घ्यायचं आहे बघा. अगदी छान अशी टेस्ट लागते बघा त्याने आणि खूप असे खायलाही चवदार लागतात. आता घालायचं आहे 2 ते 3 चमचे पाणी. पाणी थोडंच घालायचं आहे, जास्त नाही. काळी मिरपूड घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता घालायचं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ. छान असं परतवून घ्यायचं आहे. मी त्यामध्ये थोडासा रवा घातलेला होता बघा, जेणेकरून आपण जे नमकपारे बनवणार आहोत ते मस्त असे कुरकुरीत बनले जातील. त्यामुळे थोडासा 1-2 ते 3 चमचे रवा घालायचा आहे. छान असा मस्त कलर ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा जो कच्चापणा आहे तो निघून जाईल. तुम्ही बघू शकता कलरही चेंज झालेला आहे. आता ते काढून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये आणि त्यामध्ये घालायचे आहे बारीक चिरून किसलेले बटाटे, जे मी उकडवून घेतलेले आहेत बघा. 1-2 बटाटे आहेत बघा, जे मी उकडून घेतलेले होते. ते अशा प्रकारे किसणीने बारीक करून त्यामध्ये घालायचे आहेत. सर्व बटाटे मी येथे त्यामध्ये किसून घेतलेले आहे. पाणी घालायचं गरज नाही बघा. आपण जे बटाटे घातलेले आहेत त्यामध्येच ते ॲडजस्ट होणार आहे. पाणी घातल्याने त्याचे कुरकुरीतपणा हा कमी होईल. बटाट्यामुळे त्याला छान असं पाणी सुटलं जातं आणि त्यामध्येच ते पीठ सगळं ॲडजस्ट होऊन जाईल बघा. तुम्ही बघू शकता बिलकुल पाणी मी येथे वापरलेलं नाही. असे मस्त असा आपला मऊसर गोळा इथे तयार झालेला आहे बघा. छान असं मळून घ्यायचं आहे आणि आता आपण हे 5 ते 10 मिनटं असंच भिजत ठेवणार आहोत. एक 5-10 मिनटं झालेली आहेत. छान असं पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. एक गोळा करून घ्यायचा आहे त्याचा अशा प्रकारे आणि छान असा पातळसर लाटायचा आहे बघा. खूप जास्तच पातळ नाही आणि खूप जाडही ठेवायचा नाही. छान अशा त्याच्या साईड किनार काढून घ्यायचे आहेत बघा. अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघा. किनारे ह्या काढून घ्यायचे आहेत. पूर्ण साईड सारख्या करून घ्यायच्या आहे बघा. आता बघा मी ते साईड पूर्ण सारख्या करून घेतलेल्या आहेत त्याच्या आणि अशा प्रकारे कट करत चालायचं आहे. छान असं लांबसर कट करायचं आहे किंवा तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही आकार इथे देऊ शकता. मस्त अशा प्रकारे बघा मी कट करून घेत आहे. छान असा लांबसर आकार मी इथे दिलेला आहे आणि मस्त अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत बघा. खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही. अशा प्रकारे मी ते लाटून घेतलेलं होतं. सर्व काढून घ्यायचं आहे बघा. मस्त इथे मी सगळे काढून घेतलेले आहेत बघा. छान असे आकार दिलेला आहे त्याला. मस्त दिसत आहे. आता आपण हे तळून घ्यायचं आहे. इथे मी ठेवलेलं आहे तळण्यासाठी तेल. त्यामध्ये घालायचे आहे आपण जे नमक पारे केलेले आहेत. मस्त असं तळून घ्यायचं आहे लाल ब्राऊनसर कलरनी. मंद गॅसवर आधी तेल हे कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि नंतर मंद गॅसवर छान असं तळून घ्यायचं आहे. मी बघू शकता छान असा ब्राऊन कलर आलेला आहे. मस्त असं तळलं गेलेलं आहे ते. परफेक्ट. खूप अशी टेस्टी लागते बघा. हे खाण्यासाठी अगदी कमी वेळात बनलेली आहे बघा आणि जास्त मेहनतही घेतलेली नाही.
अगदी सोप्या पद्धतीने मस्त असे कुरकुरीत टेस्टी आणि मस्त असे नमक पारे आपले इथे तयार आहेत. बघा, तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता. व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा. बघा, मस्त अशी झालेली आहे. बघा, एकदम अशी मऊसर कुरकुरीत झालेली आहे.